इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर बोलण्यासाठी अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते. पुन्हा ऑफर दिली आहे तुम्हाला महानगरपालिकेसाठी की एकत्र या, एकत्र येऊन निवडणूक लढवूया, म्हणजे भाजपचा पराभव होईल. भाजपचा असाही पराभव होणार आहे. त्यामुळं एकत्र या MIMच्या विचारसरणीशी शिवसेनेच्या विचारसरणीचा कुठं ताळमेळ बसू शकत नाही. एक आणि मुस्लिम मतावर काही MIM काही मुस्लिम मताचा काही मालक नाही आहे. मुस्लिम मतं आम्हालाही मिळतील, आम्ही घेऊ ते. त्याला काही MIM म्हणजे काय लगे मुस्लिमांचे पूर्ण मतदान MIMलाच पडतील अशातला कोणताही भाग नाही. तुम्हाला ऑफर दिली आहे त्यांनी एकत्र. ठीक आहे ना, त्यांना वाटत असेल तसं ऑफर दिली, पण तो ऑफर देत असताना त्यांचा विचार काय, कोणत्या विचाराने ते काम करतात हे पण बघितलं पाहिजे ना. नुसतं निवडणुकीत जिंकणं एवढंच थोडी बघितलं जातं, बाकी विचार पण आहेच ना, विचाराची लढाई असते. महाविकास आघाडीतील एका पक्षानं त्यांना संभाजीनगरमध्ये एकत्र येण्यासाठीची ऑफर दिली हे देखील त्यांनी सांगितलं, पण ते नाव नाही. मला नाही माहिती, आमच्या पक्षाने तर काही द्यायचं काही कारण मला तरी वाटत नाही. बरं, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, त्यांचं असं म्हणणं आहे की ते 27 महानगरपालिका लढतील, मात्र ज्या ठिकाणी त्यांची मतं आहेत परंतु निवडणूक तिथे ते निवडून येऊ शकत नाहीत, ती मतं कधीही ही एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपला मिळणार नाहीत. ती वेळ प्रसंगी महाविकास आघाडीला मिळतील आणि उद्धव ठाकरेंना पण मिळतील. हे बघ, उद्धव ठाकरेंना काही इम्तियाज जलील सांगतील म्हणून मुस्लिम मतदान करतील अशातला काही भाग नाही. आताच्या घडीला जी भारतीय जनता पार्टीची वागण्याची पद्धती आहे, शिंदे गटाची जी वागण्याची पद्धती आहे, ही जर बघितली तर मला असं वाटतं शिवसेना हिंदुत्ववादी जरूर आहे, परंतु बाकीच्यांचे दुश्मन थोडी शिवसेना मुस्लिमांची. आम्ही हिंदुत्ववादी आहोत याचा अभिमान आहे आम्हाला सार्थ, पण आम्ही काय मुस्लिमांचे दुश्मन थोडी आहोत. आणि त्यामुळे मतं तर शिवसेनेलाही पडतात आणि पडतील. ठीक आहे, धन्यवाद. हे होते अंबादास दानवे आणि त्यांनी इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरची त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन धनंजय दारोंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.